पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आजची एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे की मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट आहे. हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते. हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्याने त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ हे दूर केलं पाहिजे. नाही, पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही, कारण कुठल्याच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या नाहीत किंवा त्यांची संमती नाही. याला बेनामी काम करणं म्हणतात. कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये. पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राची जनता